हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर बघा, आंघोळ करून अशी मस्त पूजा वगैरे झालेली आहे आणि मी अशी मस्त दिसते आहे ना. तर चलो, मेरी तारीफ मैं ही करती हूँ, आप तो नहीं करते. तो चलो, बघू शकता आज अशी मस्त मस्त गुरुवारची माझी पूजा असते आणि अशी मस्त मी पूजा केली. आणि तर बघू शकता माझी दर गुरुवारी मी अशी मस्त आपले दत्त महाराजांचा अभिषेक पण करते. इकडे बघा दुधाने केलेला. आणि रोजचा एक प्रश्न असतो की स्वयंपाक काय बनवायचं, डोकं जातं काय सांगू. आणि रोज नाही काय बघा, फ्रीजमध्ये किती बर्फ जमलाय, काढायचं म्हणते, रोज राहून जाते. आणि हा एक बैगन बहुत दिन से पड़ा है फ्रिज में, अभी उसको मैं चीर फाड़ ही कर देती हूँ. तो चलो उसका चीर फाड़ करते हैं और इसमें डालते हैं मिर्ची और लहसुन. देख सकते हैं ह्याच्यामध्ये मिरची आणि लहसुन डालने का इतना बहुत टेस्टी बनता है. आणि मग मी ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्या पोटामध्ये चिरफाड करून लसण आणि हिरवी मिरची टाकली. देख सकते हे आप. आणि असं मस्त लसण आणि मिरची घालून त्याच्यामध्ये असं म्हणजे नाही का पोटामध्ये टाकून चिरफाड करून आणि असं मस्त गॅसवर भाजायला ठेवलं. तोपर्यंत मी विचार करत होते काय करू. पीठ मळायला घेतलं होतं आणि मग मला गरम पाणी करायला ठेवत होते. तर एका कामात खूप सारे काम असतात. हाऊसवाईफला खूप काम असतात, बहुत सारं काम राहत आहे. एक काम करून नाही जमत. तर असं मस्त पीठ पण मळून झालेलं आपलं. पीठ मळलं, तिकडं आपलं मस्त बैगन पण भाजतोय. आणि इकडे बघू शकता मेरी कन्या बसली मोबाईल घेऊन. तिची तब्येत ठीक नाही आहे म्हणून ती म्हटली मम्मी मला तापच आलाय, तिला खासी हो गया. आणि आमच्या इकडे बघा असे लव बर्ड्स आहेत दोन, म्हणजे चार आहेत, दोन जोड्या आहेत, दोन दोनच्या म्हणजे दोन. ते बघा असं त्यांना एवढ्या ओरडत होत्या म्हटलं चला त्यांना खायला देऊया, त्यांना पण भूक लागली असन. तर बघू शकता ते नाही खायचं, त्यांना कोथिंबीर खूप आवडते खायला. हे बघू शकता कसं खातात. तर ती रुसली वाटतं, खूप वेळ ओरडत होती, मग मी लक्षच नाही दिलं. आणि मग नंतर खायला लागले. बघा दोघांचं भांडणं होतं. नंतर असे दोन प्रकारचे आहेत, दोन जातीचे. इकडे बघू शकता. हे बघा, हे वाली खूप खाते माहिती का, तो तिचं ही गर्ल आहे, तो बॉय आहे. तर ते दोघांचं खूप भांडणं होतात, काय माहिती खूप भांडणं होतात. आपल्यासारखंच आहे त्यांचं पण. आणि मग मस्त बघू शकता इकडं मी रात्री एवढे छान भाजी बनवली, आहुनी खाल्लीच नाही. मग मी म्हटलं त्यांना मी आज हेच देणार, मी वेस्ट नाही घालू शकत. हा नाही, किती महागाई अन्न घ्यायला गेल्यावर. मग इकडं मस्त आपलं भरता बघा कसलं भारी झालेला. मग मी वरून थोडी कोथिंबीर टाकली आणि थोडंसं खाली चिटकल्याशिवाय माहिती आहे का भरत्याला चवच नाही आहे बहुत सारा. आणि मी ह्याला थोडंसं तव्यात तेल टाकलं आणि रात्रीची भाजी फ्राय केली, करली काय बोलतात करडईची. आणि इकडं लगेच मग असं चपात्या पण करायला घेतल्या. चपात्या केल्या, दोनच केल्या. पोरं म्हटले मी नंतर खाणार. हे आमच्या शेजारचं छोटंसं पिल्लू आलेलं, मग त्याला दिली अर्धी तोडून आणि मग तिला खायला दिलं. मी पण नाश्ता केली आणि मला एवढी थंडी वाजत होती. नाश्ता केल्यावर केस धुतले ना, मग मी आले टेरेसवर केस सुकवायला. असं बघा मस्त अशी म्हटलं टेरेसवर केस सुकव. आणि उन्हात गेले की ऊन लागते, घरात गेले की थंडी वाजते. तरी पण म्हटलं आज थोडं टेरेसवरच केस सुकवावे, जुल्फे सुकाएंगे. तर चला मी अशी मस्त